उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. अजित पवारांच्या जागेवर सुनेत्रा पवार ब वर्ग गटातनं संचालक पदावर. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिरातीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आक्षेप. 1440 जागांची जाहिरात आरक्षणाच्या टक्केवारीनुसार दिली जाणार नसल्याचा पडळकर यांचा आरोप. अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षित जागा असताना केवळ 71 जागा दिल्याची पडळकरांची माहिती. लोककलेच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने नवी मुंबईत तमाशा महोत्सवाचं आयोजन केले. सानपाडा येथे राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने 5 दिवसांचा हा तमाशा महोत्सव आयोजित केला आहे. याला रसिकांची चांगलीच गर्दी होती. नवी मुंबईत लवकरच तमाशा भवन उभारण्यात येणार असल्याचं तमाशा परिषदेने. यवतमाळ जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत. जिल्ह्यातील तापमान वाढल्यानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्देश काढले. 16 मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार. वर्ध्यामध्ये हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर केल्यामुळे प्रशासनाची कारवाई. वर्ध्याच्या देवळीत सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची धडक मोहीम. अनिल अंबानींच्या उद्योग समूहावर ईडीची मोठी कारवाई. अनिल अंबानींच्या एकूण 31 मालमत्ता जप्त. 500 कोटींच्या वर मालमत्तांची किंमत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मोठी कारवाई. पंतप्रधान मोदींचा 14 मार्चला पश्चिम बंगाल दौरा. पश्चिम बंगालमध्ये अमृत भारत स्टेशन अंतर्गत 6 पुनर्विकसित स्थानकांचं उद्घाटन करणार. कच्च्या तेलाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात. एलपीजी बाबत पॅनिक बुकिंग सुरू असल्याचं केंद्राकडनं स्पष्ट. देशातील तेलाच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडनं दुसरी पत्रकार परिषद घेत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न. अमेरिकेकडनं इराण विरोधात 15 टन वजनाच्या बॉम्बचा वापर सुरू. या युद्धात यापूर्वी इतका जड बॉम्ब कधीही टाकला नसल्याची माहिती समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.